विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:58 होत आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना परवा अर्थात 6 फेब्रुवारी रोजी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा विशेष भाग पाहण्यासाठी आमंत्रित केलंय. भारताच्या तरुणांच्या एकत्रित भावनेचं आणि या संवादाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांनी हा विशेष भाग पाहावा असं आवाहन केलं आहे. परीक्षांचा हंगाम जवळ येत असताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाद्वारे युवा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यंदा देवमोगरा, कोइंबतूर, रायपूर, गुवाहाटी आणि दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग इथं एक्झाम वॉरियर्स सोबत संवादात्मक सत्र आयोजित करण्यात आली. लोकसभेत असभ्य वर्तन करणाऱ्या 8 खासदारांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलंय. राष्ट्रपती अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलण्याऐवजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत बोलायला सुरुवात केली. मात्र पीठासीन अधिकारी कृष्णप्रसाद टेनेट्टी यांनी गांधी यांना थांबवत लोकसभा अध्यक्षांनी यावर निर्णय दिला असल्यानं राष्ट्रपती अभिभाषणावर बोलण्यास सांगितलं. त्यावर विरोधकांनी गदारोळ करत अध्यक्षांच्या दिशेनं कागदं भिरकवली. ही कृती करणाऱ्या 8 खासदारांना पीठासीन अधिकाऱ्यांनी निलंबित केलं. यामध्ये भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह काँग्रेसच्या 7, माकपच्या 1 खासदाराचा समावेश आहे. पायाभूत सुविधा तसंच औद्योगिक विकासासाठी राज्यात राबवण्यात येत असलेली भूसंपादन प्रक्रिया गतीनं आणि पारदर्शक पद्धतीनं राबवावी. प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. काल मुंबईत या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात येत्या 26 एप्रिलला होणार असलेल्या इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अर्ज करण्याला येत्या 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार असून त्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत अर्ज करता येणार नसल्याचं परीक्षा परिषदेनं कळवलं आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET देणाऱ्या शिक्षकांना